नमस्कार मित्रांनो, आज आपण घेतो आहे मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातीमधील विशेषण या घटकावर आधारित प्रश्नोत्तरे। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, सुंदर हा कोणत्या प्रकारचा विशेषण आहे? पर्याय 1 गुणवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 संकेतवाचक, पर्याय 4 संबंधवाचक। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुणवाचक। आपला पुढचा प्रश्न आहे, ही गाडी नवीन आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहे? पर्याय 1 ही, पर्याय 2 गाडी, पर्याय 3 नवीन, पर्याय 4 आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवीन। आपला पुढचा प्रश्न आहे, हा आमचा खेळाडू आहे या वाक्यात आमच्या कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पर्याय 1 गुणवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 संकेतवाचक, पर्याय 4 संबंधवाचक। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबंधवाचक। आपला पुढचा प्रश्न आहे, हा मुलगा अत्यंत चतुर आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहे? पर्याय 1 हा, पर्याय 2 अत्यंत, पर्याय 3 चतुर, पर्याय 4 मुलगा। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चतुर। आपला पुढचा प्रश्न आहे, ती शाळा प्रसिद्ध आहे या वाक्यातील प्रसिद्ध कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पर्याय 1 गुणवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 संकेतवाचक, पर्याय 4 संबंधवाचक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुणवाचक। आपला पुढचा प्रश्न आहे, त्या शहरात मोठे उद्यान आहे या वाक्यातील विशेषण ओळखा। पर्याय क्रमांक 1 शहरात, पर्याय 2 मोठे, पर्याय 3 उद्यान, पर्याय 4 आहे। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मोठे। आपला पुढचा प्रश्न आहे, ती मुलगी खूप हुशार आहे या वाक्यात खूप हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पर्याय 1 गुणवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 क्रियाविशेषण, पर्याय 4 संबंधवाचक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण। पुढचा प्रश्न आहे, तो दुसऱ्या स्थानावर आला या वाक्यातील दुसऱ्या कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? पर्याय 1 गुणवाचक, पर्याय 2 संख्यावाचक, पर्याय 3 क्रियाविशेषण, पर्याय 4 संबंधवाचक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संख्यावाचक। पुढचा प्रश्न आहे, तो माणूस दयाळू आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहे? पर्याय क्रमांक 1 तो, पर्याय 2 माणूस, पर्याय 3 दयाळू, पर्याय 4 आहे। प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दयाळू।